स्टार्ट करताना 100 दिवसासाठी महायुतीची जे सत्ता आहे महानगरपालिकामध्ये त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्याच्यानंतर मी आपले हे वक्तव्याची सुरुवात करतो की महानगरपालिकामध्ये सर्वप्रथम जे 100 दिवस मध्ये झाला याच्या पूर्वी झाला न होता पंतप्रधान माननीय नरेंद्रदास मोदी साहेबांचा वक्तव्य होता, यांचा स्लोगन होता की सबका साथ सबका विकास और सबका विश्वास। साहेबांचा जे स्लोगन होता त्या स्लोगनना खात्री ना देतात महानगरपालिकामध्ये जे बजेटचे फंडचं वितरण झाला 800 कोटीचा, त्यामध्ये 250 कोटी महापौरांकडे आली आणि सगळे जे वितरण झाले त्यामध्ये 100 पेक्षा जास्ती महानगरपालिकाचे नगरसेवकांना निधी ना देतात जे सुरुवात केली ते पंतप्रधानचे स्लोगनच्या विरुद्ध होती। त्याच्यानंतर आम्हाला हे सांगायचं आहे की पहिले 100 दिवसामध्ये एक 100 दिवसामध्ये जे प्रेस कॉन्फरन्स केली त्यामध्ये ते सांगत होते की आम्ही 1000 करोड 1000 कोटीचे पैसे वाचवले महानगरपालिकाचे। जर महानगरपालिकाचे 1000 चे पैसे वाचवले तर आम्हाला एक विचारायचं आहे त्यांना की बाबा 4 वर्षापेक्षा जास्त महानगरपालिकामध्ये जे सत्ता होती ऍडमिनिस्ट्रेटरची त्याच्यावर महानगरपालिका त्याच्यावर राज्य सरकारची महायुती सरकार होती आणि महायुती सरकारचे जे निर्णय होते या ऍडमिनिस्ट्रेटरचे जे निर्णय होते जर महानगरपालिकाचे निर्णय राज्य सरकारला माहित न होते तर हे 1000 कोटीचे जे टेंडर तुम्ही परत केलेला आहे त्याच्यापेक्षा लाखों कोटीचे जे टेंडर झाले 4 वर्षामध्ये ते तुमच्या म्हणणे ते सगळे टेंडर आहे ते इन्फ्लेटेड होते आणि वाढ किमतीचे होते। त्यामुळे काय आपली तयारी आहे का की बाबा 1000 कोटीचे जे तुम्ही ते रिव्हर्स केले परत पाठवले रिफर बॅक केले ते 4 वर्षामध्ये जे वाढ किमताचे टेंडर होते ते पण तुम्ही रिओपन करणार काय? आम्ही डिमांड करतो की तुम्ही हे जे टेंडर आहे 4 वर्षामध्ये जे राज्य सरकारचे जर राज्य सरकारला माहित ना होते तर आम्ही आलो आहे आणि आम्ही नगरसेवक मिळून ते रिओपन करणार आणि तुम्ही ते रिओपन करण्याची तयारी ठेवतात काय? आम्ही 100 पेक्षा जादा असे टेंडर तुमच्या समोर घेऊन येतो ज्या टेंडर मध्ये वाढ किमती आहे इन्फ्लेटेड रेट आहे आणि दरपेक्षा 10% 15% वाढ करून ते टेंडर त्यांनी घेतलेले आहे। नंबर 3 आम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही म्हणतात की बाबा तुम्ही जनताचे पैसे वाचवले आणि त्या वाचवलेचे त्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की महानगरपालिकामध्ये गारगाई डॅम मध्ये तुम्ही 300 कोटी वाचवले असं तुमचं म्हणणं आहे। पण तुम्ही हे लक्षात घ्यावा की गारगाई डॅम मध्ये जे 300 कोटी तुम्ही वाचवले त्यामध्ये अपोजिशन याने विरोधी पक्षांच्या भरपूर भूमिका होती। आम्ही त्या विषयावर खूप भांडले आणि त्याच्यानंतर तुम्ही तयार झाले की बाबा ते दर वाढून जे दर आहे म्हणजे एस्टिमेटच्या वर 10%, 8%, 9% जे दर होती ते तुम्ही कम केले आणि 2% वर घेऊन आले। पण एक विषय तुम्हाला लक्षात देतो की ज्या दर तुम्ही कम केले त्यापेक्षा जे टेंडर होता त्याची किंमत होती 3000 कोटी आणि आता तुम्ही काम ना सुरू होता घेऊन आले 2-3 वर्षानंतर त्याची किंमत झाली 5000 कोटी। त्यामुळे 300 कोटी तुम्ही वाचवले आणि 2000 कोटी तुम्ही वाढ देऊन ते ठेकेदारांना परत ते ठिका दिलेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि तुम्ही जेम पोर्टलवर खूप आपली पीठ थापतापावतात आणि म्हणतात की बाबा आम्ही भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष माननीय अमित साटम साहेब यांचा एक व्हिडिओ आम्हाला ऐकायला भेटला। ते व्हिडिओमध्ये ते म्हणत होते की मुंबई महानगरपालिकाचे शाळाचे जे मुले विद्यार्थी आहे त्यांना आम्ही जेम पोर्टलवर वस्तू खरीदणार आणि किंमत वाचवणार पैसे वाचवणार आणि